सर्व बरोबर आहे, सर्व भेटते खायले. पाहुणे आले तर बासुंदी बनवली, सारोळ्या टाकल्या, काजू टाकले, किसमिस टाकलं, मनुका टाकल्या, सर्व टाकलं. जेवायला ताटं वाढले साराईने. साराईच्या ताटामध्ये बासुंदीची वाटी आहे आणि याच्या ताटामध्ये फिक्क वरण आहे. मूळ व्याध आहे, खाऊच नाही शकत. शुगर आहे, नाही खाऊ शकत. मसाल्याचे पदार्थ खाऊ शकत नाही, मूळ व्याध आहे. वांग्याची भाजी मसाल्याची नाही खात. काय खाता म्हणून नाही, अन्नासाठी नाही, जगण्यासाठी खाल्लं पाहिजे. श्रद्धया पहतम क्वापि कदाचिन्माव वर्जितम. किसी ने आकर पूछा, ए बाबा उठ, पर्ची लाए थे तू साथ में? आश्रम में भोजन करने के लिए आना है ना, तो पर्ची होना साथ में. तुमने पर्ची लाए क्या बाबा? चल भाग यहाँ से, चल उठ. कहा का पागल आकर महात्माओं की पंगत में बैठा है भोजन करने के लिए. चल इधर से, निकल यहाँ से बाबा, इधर बैठ. चुपचाप बैठ गया. जो खिलाया सो खाकर चुपचाप खाया, निकल गया. कभी कभी तो हमें ऐसा भी भोजन मिलता है, ऐसा भी हमें भोजन मिल जाता है. कभी कभी हम भोजन के पीछे नहीं जाते. अगर किसी ने हमें बुलावा भेज दिया तो हम जाते हैं उसके पास. दे भाई क्या परोसा, तुम्हारे थाली में क्या परोसा है, वही खा लेते हैं. फिर से आए ना, जो है वो खा लेते हैं. हमें कुछ लेना नहीं, कुछ देना नहीं. ना हमारे पास धन संपत्ति है, ना हमारा कोई संसार है. धरती को ही हमने बिछोना तैयार कर दिया. हमें ना मखमल की गद्दी चाहिए, ना रजाई चाहिए, ना कुछ चाहिए. हमने हाथों को ही अपना तकिया बना लिया है. हम उसमें आसक्त ही नहीं है तो हमारा शरीर क्यों घटेगा? हमारे अंदर उसके लिए चिंता ही नहीं है तो हमारा शरीर क्यों घटेगा? हम जैसे हैं वैसे ही है. हमने आकाश को तो अपना छत बना लिया है. हम घास पे सोते हैं, हमें कोई चिंता नहीं. कभी कभी मखमल पे गद्दी पे अगर सोना है तो सो लेते हैं, वही आनंद लेते हैं. जो अगर घास पे सोए वही आनंद है, मखमल पे गद्दी पे सोए तो वही आनंद है. हमें कोई चिंता नहीं बाबा, कोई चिंता नहीं. कहीं कहीं जाते हैं तो इतना आदर सत्कार होता है कि हमारे चरण धोकर चरना अमृत लिया जाता है. हमें महलों में ले गए, चकाचक मालपुआ खिलाए, सोने की थाली में भोजन आया. बढ़िया पलंग पर सोने के पलंग दिया सोने के लिए, वहां पे खर्राटे लेकर सो गए. हम सोए हैं तो हमारे चरण दबाए जा रहे हैं. इस प्रकार से बड़े बड़े ठाठ ऐसे है हमारे कि बड़े बड़े ठाठ से हमें कभी कभी भोजन मिला तो कभी अपमान करके भी भोजन मिला. अपमान हुआ तो भी हम वैसे ही है, और जहां सम्मान मिला तो भी हम वैसे ही है. हम ना बदले. इसीलिए तो हमारा शरीर धष्ट पुष्ट. हमारी इच्छा यह कभी नहीं रहनी चाहिए कि कोई हमारी जय जयकार करे. इस प्रकार से जो हर हाल में मस्त रहे वही सन्यासी है, वही सन्यासी. इसीलिए तो बोला है, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम. कोणासाठी कमावून ठेवायचं? कोणासाठी? दत्तात्रय मुनींनी प्रल्हादजीला काय सुंदर उपदेश केला. संन्यास धर्माची शिक्षा दिली. जो उपदेश दिला तो शुकाचार्यजींनी राजा परीक्षितीला सांगितला. मैत्रेय मुनींनी विदुरजीला सांगितलं. सुत मुनी शौनकांना सांगत आहे. सुखदेवजी महाराज म्हणतात, परीक्षिता, इस प्रकार मैंने तुम्हें दक्ष पुत्रियों की वंश की परंपरा बताई. उसी वंश में असुर हुए, मनुष्य हुए, आदि संपूर्ण चराचर सृष्टि हुई.
इति दाक्षायणी नामते पृथक् वंशा प्रकृतिता देवसूर मनुष्याध्या लोकायत्र चराचरो लोकायत्र चराचरो। क्या बात है, यही बात आहे। म्हणून कुणाचा अपमान नाही करायचा, गोरगरिबांचा अजिबात नाही। आपल्यापेक्षा जे वयानं मोठे आहे त्यांचाही अपमान कधी करू नये। त्यांच्या जागेवर आपणही पोहोचणारच आहे, आपल्याही शरीराचं चामडं लोंबणारच आहे ना, का चिपकूनच राहणार आहे अजिबात। कुणाची दशा खराब झाली असेल, चालणं फिरणं नसल होत, बसून सेवा केली पाहिजे। त्या घोर कलियुगामध्ये असे संकल्पच राहिले नाही। आता म्हातारा झाला का कोणीकडे गेला, कोणीकडे बसला, कोणीकडे जेवला, काही खरं नाही। काही काही तर कलियुगामध्ये असे मुलं आहे का बापाचा आदरही कमी झाला। आजी तुझी तर थोडा अरे तुरेच म्हणते ना, बस ना जेवाले, कामं नाही का आम्हाला। आता घरातल्या पोरांनाच असे शब्द वापरले बापासाठी, तर सुनबाई काय मान करणार आहे। तुम्हीच तुमच्या बापाचा ना आईचा सन्मान नसन करत, तुम्हीच त्यांना बोलून बसत असाल तर सुनबाई बोलणार नाही का। शास्त्रकारांनी सांगितलं आहे की पत्नीच्या समोर आईला किंवा वडिलाला वर भाषेमध्ये वर आवाजात बोलू नये। तुम्ही जर तुमच्या आई वडिलांसोबत वर शब्दात बोलत असाल, अपमानास्पद वातावरण जर ठेवत असाल आई वडिलांशी बोलत असताना, तर मग तुमची पत्नी त्यांचा मान करणार आहे का? अजिबात करणार नाही। मग काही काही गोष्टी शालीनतेनं वापरल्या पाहिजे। आपल्या घरामध्ये संस्कृती संस्कार टिकवून ठेवण्यासाठी सभ्य वातावरण असलं पाहिजे। आपल्या मुलांवरती चांगले संस्कार देऊन त्यांना लहानाचं मोठं करा, त्यांना आदर सत्कार शिकावा। तुम्ही तुमच्याच घरामध्ये जर वातावरण बरोबर ठेवत नसाल, तुम्हीच आदर करत नसाल, तर काय दुसऱ्याचं घेऊन बसता दुसऱ्यापासून। तुम्ही जर दुसऱ्याचा मान करत असाल तर तुमचा मान करेल। 100 लोकात गेले तर असे कर्म करा का तुम्ही गेल्यावर त्यांनी तुमच्यासाठी एक खुर्ची रिकामी करून ठेवली पाहिजे, या आणि बसा म्हटलं पाहिजे। कशानं होत असते या गोष्टी? कर्मानं घडते। ज्या स्त्री पुत्राधिकांसाठी जगाच्या पाठीवर जगणारे अनेक राजे रजवाडे झालेत, हजारो लोक यमसदनाला जाताना आपणही बघून राहिलो। त्यांनी धनसंपत्तीचा संचय करून ठेवला, त्यांनी किती आपल्याजवळ ठेवली, आणि मरणाच्या वाटेवर चालत असताना आपल्यासोबत कोण येते? सर्वच सर्व तर इथेच राहतात, गेल्यावर कोण? काही कोणाचं काही राहिलं का शिल्लक? मरण पावल्यावर तर कोणी अमका रामराव मरण पावला म्हणते काय? अमका रामराव मरण पावला, आणि मरण पावल्याच्या नंतर मग प्रेत पडलेलं आहे घरी, मग सर्व तयारी झाली, मग असं म्हणते का लोक रामरावले बाहेर काढा, प्रेत बाहेर काढा म्हणते? नाव घेऊन थोडी पुकारते। आयुष्य असंच असतं। आयुष्य म्हणजे काय? जन्म घेताना श्वास राहते, नाव राहत नाही। मेल्यावर श्वास राहत नाही, नाव राहते। याच्या मधातला जो काळ आहे याला आयुष्य म्हणतात। याच्या मधातला जो काळ आहे ना, तोच चांगला जगायचा आहे। म्हणजे अंतःसमयाच्या खाटेवर आपला मृत्यू मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि तो मंगलमय करण्यासाठी आपल्याकडे सदग्रंथांचं वाचन करावं, सतपुरुषाची सेवा करावी, कथा कीर्तनामध्ये जाऊन बसावं, आपली बॅटरी चार्जिंग करावं। पुरीची पुरी बॅटरी 7 दिवस चार्जिंग झाली तर वर्षभर पुरवावं, आणि पुढच्या वर्षी पुन्हा चार्जिंग करायला त्या धर्ममंडपात येऊन बसावं। आपण एक वेळा चार्जिंग झाली म्हणजे ते काही वर्षभर पुरवत नाही, त्याच दिवशी नाही पुरत ते, एवढं घाईत आहो आपण। बॅटरी व्यवस्थित चार्जिंग झाली पाहिजे। हा मंडप असा आहे, या मंडपामध्ये कुभाव येत नसतो। अन्य मंडपामध्ये दुराचार कुभाव तरी येते मनात, मंडपात नाही येत। हे जोपर्यंत धर्ममंडप टाकले जातील तोपर्यंत संस्कार चांगले राहील। ज्या दिवशी धर्ममंडप टाकून भगवान परमात्म्याचं चरित्र, सदकथा, संतांच्या कथा आपल्या कानामध्ये येणार नाही, तोपर्यंत आपले हृदय स्वच्छ होणार नाही।